जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे. इस्माईल, ती परिस्थिती काय, गातोय काय? मग आता बहादूर असतो मग तो पण गायलोच असतो ना. हो, आणि रडला सुद्धा असता. त्याच्या रोजीनं जे केलं तेच गौरीताईंनी केलं म्हणून ढसा ढसा रडला असता. ए आता तर कपिल सर पण क्राईंग करत असतील का? असतील किंवा नसतील, आता दुःख झाल्यावर डोळ्यात पाणी यायलाच हवं असं थोडीच आहे. अत्रंग, यू द करेक्ट बघ. तुम्ही कपिल सरांचा फेस सी केला होतात का? किती सॅड होता. मला तर त्यांच्या फेस कडे सीच नव्हतं करता येत. हो ना, आपल्यापासून लपवण्याचा किती प्रयत्न करत होते ते. वाय लपविंग आपल्यापासून? आपण तर सगळेच नोज ना. कारण ते नाराज असलेलं आपल्याला कळलं तर आपलं पण तोंड पडल म्हणून ते आपल्यासोबत असं वागतंय. हा, पण तरी आपण सॅड फील करतोच ना. मालक काय चाललं? काय नाही, नुसते विचार उभे आहोत. करतोय. उभे आहोत. नाही, कसला विचार करत उभे आहात इकडे? सर, तुम्ही कितीदा सॅड फील करताय याचाच विचार करत होतो. अच्छा, म्हणजे सॅड फील मी करतोय आणि दुःख तुम्हाला होतंय, हो ना? नाही म्हणजे असं काय नाही, हे काय हसतोय ना आम्ही. हस ना. चला, मला नका गंडवू, लागा कामाला लागा. येस सर, आय डू वर्क. पण सर, तुम्ही इतके सॅड सॅड, तुम्ही कसे वर्क? डोकं वापरून. अर्थात. आणि एवढं इमोशनल होण्यासारखं काही झालेलं नाहीये. या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. मालक, पण तुम्ही एवढ्यात हार मानायला नाही पाहिजे होती. हे हार जीत वगैरे असं काही नसतं रे. मुळात ना, कुठलंही नातं चालण्यासाठी दोन भक्कम चाकं असावी लागतात आणि ते गरजेचं असतं. आता इथे गौरीनंच ठरवलंय सौरभशी लग्न करायचं म्हटल्यानंतर मी किती जबरदस्ती केली, मी कितीही तिच्या मागे लागलो, हट्ट धरला, तरी काही उपयोग नाही ना. यू द करेक्ट सर. म्हणूनच तुम्ही तर सुपर ग्रेट आहात. असं काही नाही ग. मुळात ना, प्रेमामध्ये कोणालाही मिळवण्यापेक्षा एखाद्या माणसासाठी काही गोष्टींचा त्याग करणं जास्त महत्वाचं असतं. सो माझ्याशी लग्न न करून गौरीचं सुखी राहणार असेल तर मग तेच करूया. चला चला, कामाला लागूया. अशा गप्पा मारत उभं राहण्यात काही अर्थ नाही. हा, चला. रामाशयासाठी गौरी आणि सौरभचा साखरपुडा हा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे. आपल्यासाठी बिझनेस महत्वाचा आहे. हा, त्यामुळे आपल्याकडनं कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये. प्रियांका, हा, तू डेकोरेशनची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. खूप असं भपकेदार डेकोरेशन नको, डिसेंट यात असं क्लासी काहीतरी डेकोरेशन कर. ओके? छान दिसतेस. अशीच आयुष्यभर छान ब्राईट हसत राहा. मग आजचा काय प्लॅन? गप्पा मारायच्यात मनसोक्त. फक्त गप्पा? खायला देणार नाहीयेस का काही? का मी घरून डबा मागवायचा? तू मागवणार असेल तर माझ्यासाठी पण मागव ना. खूप दिवस झाले इंदू काकूंच्या हातचं काही खाल्लंच नाहीये. कपिल, तुम्हाला पाहुणी म्हणून बोलवलंयस आणि सांगतोस डबा मागवायचा. हे बरं आहे. पाहुणी? गौरी, तू 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 कशी पाहुणी असेल ग रामाश्रयासाठी?
पण आता होशील लवकरच पाहुणी. एनिवे, आईने डबा दिलाय तुझ्यासाठी आणि मला बजावलंय की मी यातलं काही खायचं नाहीये. ओके? मी खाईन नंतर. का? काय मी आत्ता तुझ्यासमोर हा डबा उघडला आणि मी एकटाच खायला लागलो तर तूही मागणार. मी एकटाच कसं खाणार? वो अच्छा नहीं दिखेगा ना. ये ना बस. येस. गौरी, खास तुझ्यासाठी आणि हे पण. आणि खूप गोड 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 झालं ना खाणं की मग थोडं चव बदलायला म्हणून तिखटही आहे. आज तिखट नको, गोडच खाते. थँक्यू आल्याबद्दल. बोलवल्याबद्दल थँक्स. चला आता आता नो मोर इमोशनल टॉक, नो फ्लॅशबॅक्स. आता फक्त फ्युचर आणि एकमेकांसाठी खूप 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 साऱ्या गुड विशेस. अजिबात रडायचं नाही, इमोशनल व्हायचं नाहीये. प्रॉमिस? गौरी, एक विचारू? खरं खरं उत्तर द्यायचं, आज नाही खोटं बोलायचं. काय आहे या डब्यात? ओळख, तुझा आवडीचा पदार्थ आहे. हार कोडी कसली घालते? सांग ना काय आहे याच्यात? गुलाबजाम तुला आवडतात ना? वाव, आय लव्ह यू. काकू, आय लव्ह यू काकू. काकूनी मला माझ्यासाठी गुलाबजाम पाठवलेत. क्या बात आहे. आईने तुझ्यासाठी खास बनवून पाठवलेत. काकूनी तुला इथे पाठवलं हेच खूप आहे माझ्यासाठी. गुलाबजाम वगैरे तर काय बोनसच आहे. सगळ्यालाच खरं तर खूप उशीर झालाय. मग भेटला का नाही कपिल? बाय द वे, त्या बॅगेत काय गिफ्ट दिलाय का त्यांनी तुला? साडी, इफ आय एम नॉट मिस्टेकन. सौरभ प्लीज, जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल. अशी कोडी नको घालूस. हा,